तर गाईज तुम्ही इथे बघू शकताय किती छान असे जांभूळ आहेत आणि आमच्या शेतामध्ये एक छोटंसं झाड आलंय, त्याचे जांभळं एवढे आलेत बघा. आता आम्ही मस्तपैकी खाणार आहे, तुम्ही पण या खायला. कसे आहे विद्या? गोड आहेत? गोड आहेत का? विद्याला लय आवडतात हे जांभळं. हॅलो गाईज, कशा असं मजेत नव्हतं. मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज मी आज आले, खूप दिवसानंतर आज शेतामध्ये आलेले आहे. खूप कंटाळा आलाय शेतात यायचा, त्यामुळं त्या दिवशी आले होते, एक दिवसच आले फक्त. त्याच्यानंतर 5-6 दिवसानंतर मग आज फायनली शेतामध्ये आले, त्यामुळे काही ब्लॉग वगैरे पण काढलेले नाही आहेत मी जास्त काही. तर आज ब्लॉग काढणार आहे मी. आणि आज बघा साडी वगैरे मस्त घातलेली, कारण की रील्स वगैरे शूट करायचे आहेत खूप साऱ्या, त्यामुळे. तर बघा यश पण आलेला आहे, यश नानू आम्ही दोघंजण आलो आहे. आणि आता तो साप काढायचं काम चाललंय, काय माहिती साप निघते का नाही की, कारण की खूप दिवसानंतर म्हणजे खूप दिवसापासून चाललेलं आहे ते साप काढायचं, पण ते काही निघणं गेलाय साप, त्यामुळे. आणि चला आता मी रील्स काढते थोड्याफार. तर गाईज आमच्या विहिरीमध्ये कॅनलमधून त्या दिवशी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटला असेल तुम्हाला साप, तो साप आज काढायचं काम चालू आहे. बघा कसा आलाय, बापरे डेंजर. तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असेल त्या दिवशीच काढायचा होता, पण त्या दिवशी नाही काढला. इकडे बघा तो डेली ते त्याच्या अय शपथ साप पडला डेंजर, टायरवरती काढला होता, गेला खाली ज्ञानू. अरे यार, किती दिवसापासून ते साप काढायची प्रोसिजर चालली आहे, पण तो साप फायनली खाली पडला परत. काय रे देवा, कसं रे ज्ञानू, तो सापच निघा नाही गेला किती दिवसापासून. गाईज या विहिरीतला आम्ही पाणी पण पित नाही, काहीच नाही किती दिवसापासून, कारण तो साप पडलाय तर काही करताच येत नाहीये. आणि निघत पण नाही तो साप, खाली जाता पण येत नाही, कारण तो विषारी साप आहे खूप मोठा. ह्या कॅनलच्या पाण्यातून गेलाय ना ज्ञानू? कोणत्या? ह्या पाईपातून पाईपलाईन केलेली आहे. तिकडे कॅनल आहे आमच्या इकडे, म्हणजे शेतालाच बाजूला, शेताच्या चिटकून कॅनल आहे. तर त्या कॅनल मधून तिकडून पाईपलाईन करून इकडे पाईप घेतलेला आहे, आणि तिकडचं पाणी इकडे येत आहे. तर त्या पाईपात आला होता साप आणि तो विहिरीमध्ये पडलाय. आता कसं काढावं, कुठे गेला की दिसत नाही अजिबात, आहे ना? गेला तो पळत आता. डेंजर. तर गाईज ते बघू शकता हे तर गाईज इकडे बघू शकता हे डाळिंबचं झाड आमच्या इथलं, आणि इकडे आंब्याचं झाड. आणि आत्ताच आम्ही हे डाळिंब तोडलंय ह्या झाडाचं. तर बघू शकता तुम्ही, अजून लाल झालेलं नाहीये, व्हाईटच आहेत ह्याच्या बिया सगळ्या, पण खायला एकदम टेस्टी लागत आहे. आणि इकडे बघा किती सारे डाळिंब लागलेले आहेत वरती, दिसत आहेत का तुम्हाला? दिसत आहेत, हे बघा. जरा अंधार पडलाय त्यामुळे दिसत नसेल मे बी. फुलं वगैरे लागलेत मस्तपैकी. इकडे ऊस बघा किती भारी लागलंय, ऊस आलाय, लागला नाहीये. आणि आमचा आता टाइम झालेला आहे, घरी जायचं आहे. रील्स काढल्यात खूप साऱ्या मी. आणि इकडे बघा चिंचचं झाड, ह्याला पण चिंचा लागल्यात खूप साऱ्या, म्हणजे आता येत आहेत. मागच्या वर्षी पण आल्या होत्या, आलत्या ज्ञानू ह्या वर्षी, मागच्या वर्षी लय आल्या होत्या, आणि ह्या वर्षी पण आता येतीलच, थोड्या दिवसांनी फुलं येतील ह्याला. चला जातो आम्ही आता. तर गाईज आम्ही खूप साऱ्या रील्स वगैरे काढलेले आहेत, आणि मी अपलोड केल्यावर तुम्हाला कळणारच आहे. आणि चला आम्ही चाललोय फायनली घरी. आणि चला, विहिरीतला साप काय आमच्या निघलेला नाहीये, तो तसाच आहे, कुठं पडलाय काय माहिती नाहीये, कारण की निघलेला नाहीये. बघू परत उद्याच्या वगैरे ब्लॉगमध्ये आले तर मग तुम्हाला दिसेलच. चला मग, बाय बाय.